हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? तर चला जगदंब जगदंब सुरुवात करूयात आपल्या नवीन व्हिडिओला. तर हे काय आहे ते तुम्ही ओळखलंच असेल. तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. हे आहेत हुलगे. कुठे याला हुलगे म्हणतात, कुळीत म्हणतात, अशी वेगवेगळी नावं आहेत. तर हे हुलगे आहेत ना, भिजायला वेळ लागतो. तर पहिल्या दिवशी भिजवायचे, रात्री त्याला मोड आणायला ठेवायचे, दुसऱ्या दिवसापर्यंत मोड येतात आणि मग अशा प्रकारे घ्यायची करायला. तर याच्यासाठी मग हुलगे बनवूयात. तर यासाठी एक कांदा घेतला आहे, लाल तिखट आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, शेंगदाण्याचा कूट आहे आणि मीठ आहे. एवढं सारं हे साहित्य आहे. आता या हुलग्याचं आपण कढण बनवूयात. कुळथाचं कढण, हुलग्याचं कढण असं म्हटलं जातं. हे कडधान्य आहे आणि याचे फायदे तर तुम्ही पाहायला गेलात ना, तर तुम्ही Googleला सर्च करा हुलग्याचे फायदे. असंख्य असे या भाजीचे फायदे आहेत आणि अशा प्रकारे याला मोड आणल्यानंतर याची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, कांदा टाकायचा आणि मग मिक्सरमध्ये कोथिंबीर टाकायची आणि लसूण टाकायचा. बास एवढंच टाकायचं. मिक्सरमध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकायची आणि ते बारीक करून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये फक्त जिरे टाकायची, मोहरी नाही टाकायची. जिरे टाकायचं आणि कांदा टाकायचं. आता मी सांगते याच्यासाठी, आता हे वाटण मी बारीक केलं आहे कोथिंबीर आणि लसणाचं. ह्याच्यासाठी मी सांगते की प्रत्येक भाजी करण्याचं एक वैशिष्ट्य असतं. त्याच्यामध्ये तीळ टाकून केलं तरच त्याची चव लागते. आणि मग कांदा व्यवस्थित परतल्यानंतर ते वाटण टाकायचं आणि मग लाल तिखट टाकायचं. तर या भाजीमध्ये काळं तिखट, काळा मसाला, गरम मसाला कोणताही मसाला नाही टाकायचा, फक्त लाल तिखट करायचं. आता मी जशी भाजी करते ना तशी तुम्ही नक्की करून पहा. आता ही आमच्या नगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे. तर आमच्या गावाकडे कशी करतात त्याची ही रेसिपी आहे. त्याच्यानंतर तेलामध्ये कांदा टाकला, जिरे टाकलं आणि त्याच्यानंतर ते वाटण टाकलं कोथिंबीर लसणाचं, की मग हुलगे टाकायचे, लाल तिखट टाकायचं आणि मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं. इतकं परतायचं ना छान, खूप छान प्रकारे त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवायचं आणि मग शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, पाणी टाकायचं आणि तो बारीक करायचा आणि ती जी बारीक केलेली पेस्ट असते शेंगदाण्याची कुटाची मग ती याच्यामध्ये टाकायची, जेणेकरून भाजी छान मिळून येते. आणि भरपूर असा रस्सा करायचा, खूप सुंदर. मीठ टाकायचं आणि भाजीला एकदम छान अशी उकळी येऊ द्यायची, भरपूर वेळ भाजी शिजू द्यायची. असं छान त्यातला हुलगा शिजला पाहिजे. आणि मग ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी, लिंबू पिळायचं आणि कांद्याची पात किंवा ओला कांदा ह्या दिवसामध्ये मिळतो त्यासोबत खायची गरमागरम भाजी. तुमचं ताप, सर्दी, खोकला काही असू द्या, तुमच्या तोंडाची चव नसू द्या, हे असं कढण करून तुम्ही भाकरीसोबत ताव मारा. पहा तुम्हाला इतकी चांगली तोंडाला चव येईल, तुमचं दुखणंच सगळं पळून जाईल. इतकी सुंदर असं हुलग्याचं कढण लागतं. फक्त मी ज्या प्रकारे केले ना त्या प्रकारे तुम्ही करा आणि खावा. इतकी सुंदर, अगदी बोलताना माझ्या तोंडाला पाणी सुटते, इतकी सुंदर अशी ही भाजी लागते. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. धन्यवाद.